नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. करवीर तालुक्यात काळभैरव जयंती मोठ्या उत्साहात संपन्न. श्री काळभैरव हे 11 भैरवांचे अधिपती असून सद्गुरूंचे दास आहेत. तसेच भगवान शिवाची प्रलयकारी उजवी बाजू असून त्यांचे महात्म्य धर्म मार्तंडांनी लपवून ठेवलंय. श्री काळभैरव हे वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहेत, ज्यांची काया सर्वात मोठी असून प्रत्येक युगाचा अंत करणारे आहेत. असा हे श्यामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यास स्मरण करून कार्यारंभ करतात. श्री काळभैरव साधनेमुळे प्रकृती गर्भात मानवाला ग्रासणारी पितृदोष, नजरदोष, गृहबाधा, शत्रुबाधा, भूतप्रेत, पिशाचबाधा, करणी, भानामती तसेच इंद्रकली माया निर्मित संकट मालिकांपासून मुक्तता मिळते. मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत. हे विवेकशील, संयमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता तिथे व्याभिचार, लबाडी आणि खोटेपणाला थारा नाही अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहेत. ते घरातील वास्तुपुरुषापासून ते कुलदैवताच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवू शकतात. श्री काळभैरव यांनी मृत्यू, देवराज इंद्र, ब्रह्मदेव, नृसिंहदेव आणि भगवान विष्णू यांचा गर्वहरण केले होते. अशा या काळभैरवाची जयंती करवीर तालुक्यातील निगवे तुमाला, महे, सावरवाडी, म्हारुळ, वरणगे, पाडळी आदी गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेली 4-5 दिवस या सोहळ्याची तयारी गावचे समस्त ग्रामस्थ करत होते. प्रामुख्याने मंदिराची रंगरंगोटी, सजावट, लाइटिंग आदी तयारी सुरू होती. बुधवारी सकाळी पहाटे श्री भैरवनाथ मंदिरात ग्रामदैवत श्री भैरवनाथ मूर्तीस दुग्धाभिषेक, आरती करून विधिवत आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. शिवाय श्रींच्या गावातून प्रदक्षिणा पालखी सोहळ्यासाठी पालखी व श्रींची प्रतिमा सजवून सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष या सोहळ्याला सुरुवात झाली. धनगरी ढोल, ताशा, वाद्य, लेझिम पथकाच्या गजरात पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. पालखी सायंकाळी मंदिरात येऊन जन्मकाळ 6:45 संपन्न झाला. गावाला जत्रेचे स्वरूप भरले होते. यामध्ये गावकरी राजकारण बाजूला ठेवून एकोप्याने काम करीत होते. गावच्या भैरवनाथ देवस्थान मंडळांसह गुरव, पुजारी, ग्रामपंचायत, गावातील दूध संस्था, सेवा संस्था, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सर्व तरुण मंडळे व महिला ग्रामस्थ यांनी हा सोहळा दिमागदार करण्यासाठी अपार कष्ट घेतले. एकंदरीत करवीर तालुक्यामध्ये निगवे तुमाला, महे, सावरवाडी, म्हारुळ, वरणगे, पाडळी आदी गावांमध्ये मोठ्या उत्साहात श्री काळभैरव जयंती साजरी करण्यात आली. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीरहून विश्वनाथ मोरे.